सांगणार या ठिकाणी विविध उपासनाचं भूमिपूजन. चाळीसगावमध्ये आज विविध कार्यालयांचं असेल किंवा पाण्याची योजना असेल याचं एक भूमिपूजन आणि उद्घाटन या ठिकाणी झालं. मला असं वाटतं की एकदम सुंदर अशा पद्धतीच्या बिल्डिंग्स या ठिकाणी उभ्या राहिल्या आणि चाळीसगाव शहराचा जो राहिलेला बॅकलॉग होता तो पूर्ण करण्याकरता आमदार मंगेशदादा असतील किंवा त्यांचे सहकारी असतील यांनी निश्चितपणाने एक सुंदर काम या चाळीसगाव शहरामध्ये उभं केलेलं आहे. ग्रामविकासच्या माध्यमातून गिरीश भाऊ असतील किंवा पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून मी असेल, आम्ही सुद्धा आमच्या परीनं जी काही कामं या शहराला किंवा तालुक्याला देता येतील त्या देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यांनी या सुंदर अशा केलेल्या कामांचं मी खूप खूप अभिनंदन करतो. भाऊ, आपण या ठिकाणी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावरून गिरीश भाऊंना विनंती केलेली आहे की तुम्ही दोघांमध्ये मध्यस्थी करा. जो वाद चाललाय निश्चितपणाने जिल्हा हा एक विचाराचा आहे. एका विचाराचे सगळे आमदार आहे. 5 शिवसेनेचे आमदार आहे, 5 भाजपचे आमदार आहे, एक अजितदादा गटांचे आमदार आहे. आपसामध्ये वाद न करता जिल्ह्याला जे पोषक असेल त्या पद्धतीने हे काम केलं गेलं पाहिजे. कोणाची गैरसोय होणार नाही अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं की या ठिकाणी सगळ्या आमदारांची एकता राहील. भाऊ, या ठिकाणी सोशल मीडियामध्ये काही पोस्ट केले होते की आपण या कार्यक्रमाला हजेरी लावून नये भाऊ, असं आपल्याच गटातल्या हे पदाधिकारी. बघा, या ठिकाणी मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. पाण्याच्या जलजीवन मिशनच्या मार्फत मी या ठिकाणी टाकळी गावाला पाण्याची योजना दिलेली होती. तिचं पण उद्घाटन होतं आणि सहकारी आमदार आहे. पालकमंत्र्याची जबाबदारीच असते की काही ठिकाणी जी विकास कामं आहे तिथे आलं पाहिजे. काहींना वाटलं असेल तर त्यांच्या काही गैरसमज असेल तर तो पण मी दूर करेल. मोदी पवार भेटीमध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गट देखील सत्तेमध्ये जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. मला माहित नाही, पवार साहेबांना विचारावं लागेल.